हॅलो एव्हरीवन, मॅथ्स इज सो सिम्पल सो इझी ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. चला तर विद्यार्थ्यांनो, आपण डिफरन्शिएशन शिकत होतो. तो 11वीला पण झालेलाच आहे, हे विसरून चालणार नाही. बरोबर आहे. तुम्हाला काय डेरिव्हेटिव्ह काय असतो, कसा काढायचा हे 11वीला थोड्याफार प्रमाणात तुम्ही केलेलंच आहे. आणि मागच्या लेक्चरमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये डेरिव्हेटिव्ह काय असतो, व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह, एक्झॅक्ट डेरिव्हेटिव्ह काय असतो हे पाहिलेले. आठवतंय का तुम्हाला? डेरिव्हेटिव्ह काय असतो? रेट ऑफ चेंज बट ॲट अ पर्टिक्युलर पॉईंट. तिथं पर्टिक्युलर पॉईंटला आपण जो काही रेट ऑफ चेंज काढतो त्यालाच आपण काय म्हणतो? डेरिव्हेटिव्ह म्हणतो. तर विद्यार्थ्यांनो, डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय हे माहिती असलं तरी पण त्याचे फॉर्म्युले आल्याशिवाय डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करता येत नाही, हे पण तुम्हाला माहितीच आहे. ओके, मग डेरिव्हेटिव्हचे काही महत्त्वाचे आणि बेसिक फॉर्म्युले जे 11th ला झालेले आहेत पण तेच 12th साठी पण तितकेच महत्त्वाचे आहेत, ते फॉर्म्युले आपण आज बघणार आहोत. तर मी रीड करेल, माझ्या मागं तुम्ही पण रीड करायचे किंवा माझ्यासोबत तुम्हीही वाचायचे. पाठ असतील तर आठवण्याचा प्रयत्न करायचे, पाठ नसतील तर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, चला तर मग स्टार्ट करूया. बेसिक फॉर्म्युले ऑफ द डेरिव्हेटिव्ह्ज बघा दिलेले एक सिक्वेन्सने आपण वाचूयात. लक्ष द्या सगळ्यांनी. पहिला फॉर्म्युला, डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू n इज n into x raised to n minus 1. Derivative of x is equal to 1. Derivative of root x is equal to 1 upon 2 into root x. Derivative of 1 upon x is equal to minus 1 upon x square. Derivative of c is equal to 0. c म्हणजे काय असतो विद्यार्थ्यांनो? कॉन्स्टंट. नेक्स्ट 6 नंबरचा फॉर्म्युला काय मग? डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to x is equal to a raised to x into log a. नेक्स्ट फॉर्म्युला, डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x is equal to e raised to x. e raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? नेहमीच e raised to x असतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x to the base a. लॉगॅरिथम मध्ये पाहिलेले आहेत आपण. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x to the base a is 1 upon x into log a. 1 upon x into log a. Derivative of log x is equal to 1 upon x. Okay, next formula. Derivative of sin x is equal to cos x. Derivative of cos x is equal to minus sin x. काय सांगितलं? Minus sin x. Derivative of tan x is sec square x. Derivative of cot x is minus cosec square x. Derivative of sec x is equal to sec x into tan x. Derivative of cosec x is minus cosec x into cot x. Derivative of sin inverse x. हे फॉर्म्युले कदाचित तुम्हाला माहिती असतील किंवा नसतील तरी हे फॉर्म्युले आपल्याला पुढे लागणार आहेत. जेव्हा जेव्हा लागतील तेव्हा फक्त हे यूज करायचे, म्हणून लक्षात ठेवा. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स x इज इक्वल टू 1 अपॉन इन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. काय सांगितलं? नीट लक्षात ठेवायचे हे फॉर्म्युले. हे कसले फॉर्म्युले? इनवर्सचे फॉर्म्युले. कसले? ट्रिग्नोमेट्रीच्या इनवर्स म्हणतो आपण. त्या -1 म्हणजे काय असतो? इनवर्स असतो. ओके, साइनच्या डोक्यावर -1 लिहितो म्हणजे काय? साइन इनवर्स. कॉसच्या डोक्यावर -1 म्हणजे काय झाला? कॉस इनवर्स. हा काय झाला? टॅन इनवर्स. हा काय झाला? कॉट इनवर्स. ओके, याला काय म्हटले जाते? इनवर्सचे फॉर्म्युले म्हटले जाते. मग परत बघूया. चला, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स x. काय डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स x चा? 1 upon in root 1 minus x square. Next, derivative of cos inverse x is equal to -1 upon in root 1 minus x square. बघा, दोघाही डेरिव्हेटिव्ह सेम आहे, फक्त हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह आहे. साइन इनवर्स असला तर साइन काय करायची? पॉझिटिव्ह. कॉस इनवर्स असेल तर साइन कशी येईल? निगेटिव्ह. ओके, नेक्स्ट, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स x is equal to 1 upon 1 plus x square. Next, derivative of cot inverse x is equal to -1 upon 1 plus x square. बघा, हा पॉझिटिव्ह आहे 1 upon 1 plus x square. हा काय? निगेटिव्ह -1 upon 1 plus x square. ओके, साइनचा जोडी काय असते? cos. याची साइनची पॉझिटिव्ह असेल तर कॉसची काय झाली? निगेटिव्ह.
टॅनची पॉझिटिव्ह आहे तर कॉटची काय आहे निगेटिव्ह. ओके, लक्षात ठेवण्यासाठी हा सी आहे, हा पण सी आहे. सी दिसला तर निगेटिव्ह साईन द्यायची, हे मात्र लक्षात ठेवा. इथं कॉसचा सी असतो म्हणून निगेटिव्ह, कॉट असला तरी सी येतो स्टार्टिंगला म्हणून काय करायचं निगेटिव्ह द्यायचं. अशा पद्धतीने लक्षात ठेवलं तरी चालेल. बघा तर विद्यार्थ्यांनो, हे जेवढे फॉर्म्युले मी तुम्हाला दिलेले हे आपल्या 11th मध्ये झालेले पण नसतील आणि नसतील झालेले तरीही 12वीला मात्र तुम्हाला जर डेरिव्हेटिव्ह यायचा असेल, तुम्हाला एक्झाम्पल छोटे छोटे काय एक्झाम्पल असेल ना ते जर तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील तर एवढे फॉर्म्युले मात्र तुमचे पाठ असलेच पाहिजे किंवा तुम्हाला येत असले पाहिजे. तर हे पाठ तर लगेच होणार नाहीये, म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, एका पेजवर हे पेज फॉर्म्युले लिहून घ्यायचे किंवा एक छोटीशी वही करा. त्याच्यामध्ये जेवढेही फॉर्म्युला लागतील ते फॉर्म्युले त्या वहीमध्ये लिहून काढा आणि जेव्हा जेव्हा आपल्याला वापरायचे असतील त्या वहीमध्ये बघत चला. जास्त यूजने ते आपोआप पाठ होतील, पाठ करण्याची गरज पडणार नाही. फक्त त्याचा यूज खूप जास्त करा. ज्या गोष्टीचा आपण खूप जास्त यूज करतो ना ती गोष्ट आपली पाठ होते किंवा आपली कायमची लक्षामध्ये राहते. तोच मेथड तुम्हाला ह्या फॉर्म्युलांसाठी पण लावायचे. मग तुम्ही पाठ करा नाही तर रीड करा, फक्त हे फॉर्म्युले तुम्हाला आले पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा. ओके, नंतर मागच्या वर्षी 11वीला आपण रूल्स पण म्हणजेच अल्जेब्रा ऑफ द डेरिव्हेटिव्ह पण पाहिला होता. काय आहे बघा डेरिव्हेटिव्ह, आपलं डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्जेब्रा, अल्जेब्रा ऑफ अ डेरिव्हेटिव्ह. अल्जेब्रा म्हणजे काय असतं, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. मग ती कशाच्या बाबतीत पाहिजे आपल्याला, डेरिव्हेटिव्हच्या बाबतीत. मग डेरिव्हेटिव्ह आता ॲडिशन असो किंवा सबट्रॅक्शन काही अल्जेब्रा करायचे असेल तर तुम्हाला 2 फंक्शन्स लागतात किंवा 2 नंबर्स लागतात. मग आपल्याला डेरिव्हेटिव्हचा अल्जेब्रा करायचा म्हणजे आपल्याला 2 डेरिव्हेटिव्ह लागणार आहेत. 2 डेरिव्हेटिव्हचे आपल्याला ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करायचे. हे 4 अल्जेब्रा किंवा हे जे रूल्स आहेत हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी किंवा डेरिव्हेटिव्हचे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी खूप खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तर ते रूल्स कोणते चला ते आपण बघूयात. सगळ्यात पहिले आहे तुमची ॲडिशन, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू प्लस व्ही. यू आणि व्ही हे दोघं पण काय आहे डेरिव्हेटिव्ह, त्यांची आपल्याला काय करायची आहे ॲडिशन करायची. डेरिव्हेटिव्ह ऑफ यू प्लस व्ही इज इक्वल टू काय असतं मग आठवा बरं, तुम्हाला आठवतच असेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही. पुन्हा एकदा लक्ष द्या, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू प्लस व्ही इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही. ओके, प्लसच्या जागी मायनस असेल तर इथेही प्लसच्या जागी फक्त काय करायचंय तुम्हाला मायनस करायचंय. बघा मग डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस व्ही इज इक्वल टू काय येईल विद्यार्थ्यांनो, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही. प्लस असेल तर काय येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ यू प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही. मायनस असेल तर काय येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही. ओके, प्लस आणि मायनस तर काही सोपं असेल, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाहीये. पण महत्त्वाचे रूल्स आहेत ते म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन साठी. बघा तर मल्टिप्लिकेशन मध्ये काय येतो रूल, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू व्ही इज इक्वल टू काय असतो मल्टिप्लिकेशनचा डेरिव्हेटिव्ह, मग यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. काय पुन्हा एका u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u. कशाचा फॉर्म्युला झाला, कशाचा रूल आहे हा मल्टिप्लिकेशनचा. ओके, नेक्स्ट डिव्हिजनचा रूल. काय असतो डिव्हिजन, हा पण खूप महत्त्वाचा आहे. जर डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये तुम्हाला कोणतं एक्झाम्पल दिलेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हा नियम वापरावा लागतो. बघा मग डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन v इज इक्वल टू काय असतो v into derivative of u minus u into derivative of v upon v square. Derivative of u upon v is equal to v into derivative of u minus u into derivative of v upon v square. ओके, आठवले का नियम, आठवलेच असतील, नसतील आठवले तर हे लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. ओके, हे महत्त्वाचे 4 नियम्स आहेत किंवा रूल्स आहेत किंवा लॉज आहेत आणि त्याच्यामध्ये 2 त्याच्याच टाईपमध्ये मल्टिप्लिकेशनमध्ये जर 2पेक्षा जास्त डिफरन्शिएशन असेल किंवा डॅश डेरिव्हेटिव्ह असतील तर तुम्हाला त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा हे दिलेलं आहे. बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ यू व्ही डब्ल्यू म्हणजे यू इंटू व्ही इंटू डब्ल्यू इज इक्वल टू काय करायचं, पहिला 2 लिहायचे, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, ॲडिशन करायचे, नंतर 2 परत तिसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह. बघा लक्षात द्या, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू व्ही इंटू डब्ल्यू इज इक्वल टू यू व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्ल्यू प्लस यू डब्ल्यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही डब्ल्यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू.
ओके, 2 करायचं, एकाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, उरलेले 2 करायचे, एकाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. पहिल्या ह्याच्यात डब्ल्यूचा डेरिव्हेटिव्ह घेतला, दुसऱ्या ह्याच्यात व्हीचा डेरिव्हेटिव्ह घेतला, तिसऱ्या ह्याच्यात यूचा डेरिव्हेटिव्ह घेतला. ओके, ठीक आहे. बघा नेक्स्ट, डेरिव्हेटिव्ह ऑफ के इंटू यू इज इक्वल टू के इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. ओके, म्हणजे काय, यूचा डेरिव्हेटिव्ह निघेल, के काय असतो कॉन्स्टंट. आपल्या कॉन्स्टंट कसा असतो, कॉन्स्टंट असला की आपण काय करतो, त्याला बाहेर काढतो किंवा ॲज इट इज मल्टिप्लिकेशनला घेतो. त्याच्यामुळे कॉन्स्टंट जसाच्या तसा राहील, यूचा काय निघेल, डेरिव्हेटिव्ह निघेल. तर विद्यार्थ्यांनो, हे एवढे फॉर्म्युले डिफरन्शिएशनमध्ये तर फॉर्म्युले खूप जास्त आहेत, भरपूर फॉर्म्युलेज, प्रत्येक टाईपला एक वेगवेगळा फॉर्म्युला, एक वेगळा नियम तुमच्या लक्षात, एक वेगळा थेरम तुम्हाला लक्षात ठेवावेच लागणार आहेत. पण जे बेसिक फॉर्म्युले ते मात्र एवढे फॉर्म्युले आहेत. आता पुढं मी तुम्हाला इंडेक्स सांगितले, कंपोसाइट फंक्शन्स आहे, इन्व्हर्स फंक्शन्स आहे, त्याच्यामध्ये फॉर्म्युले लागणारच आहे. पण ते फॉर्म्युले ज्याच्यापासून तयार होणार आहे त्यांच्यासाठी सगळे जे बेसिक फॉर्म्युले ते एवढे फॉर्म्युले आहेत. तर सगळ्यांनी हे फॉर्म्युले तोंड पाठ करून ठेवायचे, नाहीतर रोज वाचायचे. देवाची जशी पूजा करतो तसे ते फॉर्म्युले तुमच्या रूम्समध्ये लावून ठेवा आणि वाचा. जर हे फॉर्म्युले तुम्हाला व्यवस्थित आले आणि छोटे छोटे डेरिव्हेटिव्ह सोडवता आले तर मोठे डेरिव्हेटिव्ह सोडवायला आपल्याला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. डेरिव्हेटिव्ह चॅप्टर अवघड नक्कीच नाही आहे, पण लेंथी मात्र नक्कीच आहे. समजून घेण्याची कन्सेप्ट मात्र त्याच्यामध्ये भरपूर आहे. तर ते करायचं असेल तर आतापासून अभ्यासायला लागा, फॉर्म्युले पाठ करा. सगळ्यांनी एक फॉर्म्युल्यांची वेगळी वही करायची आहे, त्याच्यामध्ये चॅप्टरचं नाव टाकायचं आणि त्याच्यात जे जे फॉर्म्युले येणार आहेत ते फॉर्म्युले तुम्हाला लिहत चालायचे. ओके, तर मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह. ह्या लेक्चरमध्ये सेकंड पॉईंट, सब पॉईंट होता आपला सम स्टँडर्ड फॉर्म्युले फॉर द डेरिव्हेटिव्ह, ते आपण पाहिलेले आहेत. ओके, ज्यांच्याकडे नसतील आणि ते स्क्रीनवर मी दाखवतेच आहे, दिसलेच असतील त्याच्यातून घ्या, नाही तर पुस्तकात तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये पण हे फॉर्म्युले दिलेले आहेत. फक्त हे पाठ करा आणि पाठ करताना करेक्ट आहे का हे बघूनच पाठ करा. ओके, चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याचे एक्झाम्पल्स घेऊया. आता मला असं वाटतं तुम्हाला हे लेक्चर समजलंच असेल आणि तर प्लीज विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर माझं लेक्चर आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.